सोलापूर जिल्ह्यातील वाचन संस्कृती, ग्रंथालय चळवळ आणि ज्ञानप्रसाराला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी पंढरपूर येथील ज्येष्ठ शिक्षक, समाजसेवक व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते ज्योतिराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। ही निवड सन 2026 ते 29 या कालावधीसाठी करण्यात आली असून संपूर्ण कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध पार पडली। निवडीनंतर नूतन अध्यक्ष ज्योतिराम गायकवाड यांचा विविध ठिकाणी सत्कार होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वाखरी येथील आमदार अभिजित पाटील यांचे गाव भेट दौऱ्यादरम्यानही ज्योतिराम गायकवाड यांचा सत्कार आमदार अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार पाटील यांनी त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। यानंतर पंढरपूर लाईव्हशी बोलताना श्री गायकवाड यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर या जिल्हाध्यक्षपदी 4 तारखेला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते पंढरपूर तालुक्याला 25 वर्षांना अध्यक्षपद मिळालेलं आहे। हे पद मिळत असताना मी सुरुवातीपासून म्हणजे 1998 पासून या ग्रंथालयात काम करतोय आणि हे काम करत असताना बऱ्याच पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस फक्त 13 ग्रंथालय होती आणि मी सर्वांना सोबत घेऊन तालुक्यातले सर्वांना सोबत घेऊन गाव तेथे ग्रंथालय ही शासनाची प्रभावपणे योजना प्रत्येक गावामध्ये जाऊन आज 83 गावामध्ये गाव तेथे ग्रंथालय ही योजना प्रभावपणे राबवलेली आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज 4 तारखेला मला जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली। माझं नाव ज्योतिराम भानुदास गायकवाड। मी वाखरी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाची 1998 साली स्थापना केलेली। आज आमदार अभिजित पाटलांनी तुमचा सत्कार केला, नेमकं काय आश्वासन दिलं, काय मागण्या वगैरे काय केलं? ग्रंथालयाच्या शासन दरबारी भरपूर मागण्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ 2012 पासून दर्जा बदल थांबलेला आहे, तो दर्जा बदल सुरू करण्यात यावा। त्यानंतर अनुदानामध्ये 40% वाढ होणार होती, 3 वर्षापासून तीही वाढ झालेली नाही। अनुदानामध्ये 40% राहिलेली वाढ करावी। त्यानंतर कर्मचाऱ्याचा अत्यंत या ठिकाणी मोठा प्रश्न आहे। कर्मचाऱ्यांना जे ग्रंथालयामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळतं। कामगार कल्याण कायद्यानुसार ह्या सर्व कर्मचाऱ्यांना या मागणीसाठी आमदार साहेबांनी आश्वासित दिलेलं आहे।